नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याचा विषय आहे महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या दरमहा रक्कम 3,500 MEPS क्लेम बाबत. संदर्भ: मान्य संचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय VC मध्ये मिळालेल्या सूचनेनुसार उपरोक्त विषयान्वये सर्व प्रशिक्षणार्थींना कळविण्यात येते की आपण शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत विविध आस्थापना शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले तसेच काही प्रशिक्षण घेत आहे. आपण MEPS पोर्टल आपले क्लेम सादर करणे आहे, परंतु आपले क्लेम नीड टू बी रेक्टिफाईड म्हणजे त्या कळवलेल्या त्रुटी पूर्ण करून पुन्हा सबमिट करणे आवश्यक आहे. त्यांनी आपले MEPS क्लेम दिनांक 25 मार्च 2026 पूर्वी ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी विहित मुदतीत MEPS क्लेम सादर करणार नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांना क्लेम दिनांक 25 मार्च 2026 नंतर मंजूर केले जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे परंतु क्लेम करणे बाकी आहे अशा सर्व उमेदवारांनी 25/3/2026 पूर्वी क्लेम करावे. नंतर आलेले क्लेम मंजूर करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. MEPS क्लेमसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे. जर आपली अप्रेंटिसशिप चालू असेल तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, जर पूर्ण असेल तर अप्रेंटिसशिप पूर्ण झालेलं प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि 12 महिन्याची बँक स्टेटमेंट याची PDF. तसेच MEPS क्लेम सादर करत असताना अडचण आल्यास आपण BTRI कोपरगाव, रेणुकानगर, येवला रोड, कोपरगाव तालुका, जिल्हा अहिल्यानगर कार्यालयाशी संपर्क साधा. तर मित्रांनो, असं हे परिपत्रक आहे. MEPS चं हे अपडेट आलं आहे. तर 25 मार्चपर्यंत ज्यांनी कोणी राहिले असेल क्लेम करायचे त्यांनी करून घ्या. मार्च एंड आहे, तर आपले जे क्लेम मंजूर होतील त्यांना पेमेंट पडायला सुद्धा सुरुवात होईल. 31 मार्च किंवा 1 एप्रिलच्या 10 तारखेच्या आत पेमेंट येणं अपेक्षित आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. हे सध्या तरी कोपरगाव BTRI यांनी केलेले परिपत्रक आहे जारी केलेले. टप्प्याटप्प्याने सर्व ITI असे परिपत्रक प्रसिद्ध करतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.